दर्शन रांगेत थकलेल्या वयोवृद्ध जोडप्यांना घडवलं थेट दर्शन. वारकरी हाच VIP मानून प्रशासनानं घडवलं दर्शन. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो. दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी VIP दर्शन बंद आहे. मात्र वारकरी हाच VIP मानून सध्या प्रशासन काम करत आहे. यामध्येच पंढरपूरच्या दर्शन रांगेत 2 वयोवृद्ध भाविक उभे होते. शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना दिसले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेय, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचं थेट दर्शन घडवलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद केल्यामुळं सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळतं. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात वारकरी हाच VIP आहे असं सांगत वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचं सांगितलं. याच हेतूनं दर्शन रांगेत शारीरिक क्षमता सांभाळत असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आज थेट विठ्ठलाचं दर्शन घडवत वारकरी हाच VIP याची प्रचिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करून देण्यात आली. विठ्ठलाची दर्शन रांग संध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचं दर्शन घेतो. मात्र हेच दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून जिल्हाधिकारी कार्तिकेय व मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन दिल्यामुळे संबंधित वारकरी भक्तांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.